सुद्धा सत्य परिस्थिती आहे, पण याला तुम्ही अपवाद ठरता. तर हा जो विचार रुजवला गेला किंवा आज आपल्या भारत देशाला ज्याची गरज आहे की सर्वांनी एकमेकाला माणूस म्हणून बघण्याची गरज आहे, तर हा विचार कसा रुजवला गेला? याचं कारण खरं तर माझ्या घरातली परिस्थिती आहे. माझ्या घरातली परिस्थिती जी होती त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचे जे मित्र होते, हे सर्व मित्र कोण होते तर मी सांगितल्याप्रमाणे वडिलांचे पहिले मित्र आमचे प्रभूसाहेब होते, ज्यांना मी काका म्हणायचो. त्याच्यानंतर वडिलांचे जे इमिजिएट बॉस होते सोहनी साहेब ते होते. त्याच्यानंतर एक वडिलांचे त्याच्यावरचे बॉस होते डेप्युटी डायरेक्टर जांभुळे साहेब ते होते. तर ही सगळी मंडळी समाजातल्या विविध स्तरातून आलेली मंडळी होती आणि हे आमचे आयडियल्स होते. आणि हे आयडियल्स असल्यामुळे शाळेमध्ये मला हात देणारा पहिला आमचे सावंत गुरुजी होते. त्याच्यानंतरचे माझे लाड गुरुजी होते. त्याच्यानंतर मेहता गुरुजी होते. त्याच्यानंतरचे पटवर्धन हायस्कूलमधले आमचे अच्युतराव पटवर्धन सर होते. त्याच्यानंतर कॉलेजमधले आमचे बावडेकर सर होते. इथे कुठेही माझ्यावर हा संस्कारच रुजला नाही की धर्म आणि आपलं काही नातं असतं. धर्म ही आपली एक, ज्याला आपण म्हणतो की पूजे अर्चेचा तो एक भाग आहे आपल्या आयुष्यातला, ज्याला स्पिरिच्युअलिटी आपण म्हणू. आणि ती स्पिरिच्युअलिटी माणसाची गरज असते, कारण जिथे जिथे आपल्याला काहीतरी फ्रस्ट्रेशन्स असतात आणि त्या फ्रस्ट्रेशनच्या काळामध्ये आपल्याला कोणाला तरी आठवावं लागतं आणि तो परमेश्वर, मग त्याला तुम्ही अल्लाह म्हणा, परमेश्वर म्हणा, अन्य काही म्हणा, येशू म्हणा. तर हीच संकल्पना माझ्या वडिलांनी पण मला दिली. आमच्या घरामध्ये धर्माचं कधी स्तोम असं नव्हतंच. आमच्याकडे सर्व सण साजरे केले जायचे. लहानपणापासून आम्ही दिवाळीचे फटाकेही वाजवत होतो आणि मोहरममध्ये नाचायला पण जात होतो. तर त्यामुळे कुठल्या धर्माबद्दल कुठलाही वेगळा विचार असा आमच्यामध्ये रुजला नाही. आणि तो न रुजण्यासाठी आमच्या घरातली परिस्थिती खऱ्या अर्थाने त्याला कारणीभूत होती. आणि त्याच्यानंतरचं जे वातावरण होतं, कारण माझे अगदी जवळचे जे मित्र होते ते सर्व मित्र असे होते की ज्यांच्यामध्ये आमचं कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असायचं. की आज माझ्या मित्रांपैकी एक मित्र आमचा IITचा ग्रॅज्युएट होऊन पुढे IIT मध्ये टीचर झाला, ज्याचं नाव महाजनी आहे. त्याच्यानंतर दुसरा माझा मित्र, जो बालपणीचा माझा मित्र आजही मित्र आहे, मांजरेकर नावाचा, हा केमिकल टेक्नॉलॉजीचा आजचा जगातला बॉस आहे. म्हणजे आज तो जागतिक परिषदांमध्ये लेक्चर्स देतो, इतका मोठा माणूस आहे. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये माझा तिसरा मित्र जो मला भेटला, जो ज्याच्याकडे मी अट्रॅक्ट कसा झालो तर त्याचं स्पोर्ट्सचं स्किल बघून, तर तो प्रदीप म्हणून होता, प्रदीप राजे म्हणून होता. आता याची आई डॉक्टर होती. तर सांगण्याचा उद्देश आहे की तुम्हाला वातावरण काय मिळतं याच्यावर तुमचं हे होतं. तर माझ्या मनामध्ये लहानपणापासून मुस्लिम समाजाबद्दल एक जी ही आहे वेगळी, की मुस्लिम समाजाने उर्दूला आपलं माध्यम का मानलं आणि का ऍक्सेप्ट केलं हे मला न कळणारा विषय. कारण माझं म्हणणं, उर्दू माध्यमाशी मुस्लिम समाजाचा संबंधच काय होता? इथली मातृभाषा तर मराठी आहे. बरं, आम्ही जे घरात बोलतो ती मराठीची एक, ज्याला आपण बोलीभाषा, कोकणी बोलतो आम्ही, मराठीची बोलीभाषा आहे. मग उर्दूचा संबंध तिथे कुठे जोडला गेला हे मला न समजणारं पुढं आहे. त्यामुळे मी त्या लोकांबरोबर कधी जास्त मिक्सअप होऊ शकलो नाही किंवा त्यांच्याशी जास्त संवाद सुद्धा साधू शकलो नाही. आणि त्यामुळे माझ्यावर त्याचा जो इन्फ्लुएन्स आहे हा फारच कमी राहिला. बरं, आयुष्याची मार्गक्रमणा करत असताना ज्या वेळेला मी मोठ्या लोकांच्या संपर्कामध्ये आलो, त्यातले मग SP साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब असतील किंवा ही मंडळी जी होती, या मंडळींचं आचरण आणि हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जग हे इतकं कॉम्पिटिटिव्ह होत चाललेलं आहे. त्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये तुम्हाला टिकण्यासाठी तुम्हाला तुमची भाषा म्हणजे मातृभाषा ही आलीच पाहिजे. इतर भाषांमधलं प्रभुत्व तुमचं असलं पाहिजे आणि तुमच्या विषयामधलं तुमचं जे नैपुण्य आहे ते सुद्धा अद्ययावत पाहिजे. हे जर अद्ययावत नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. आता तुम्ही 40 वर्षापूर्वी जी प्रॅक्टिसची पद्धत होती ती आणि आज याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर पूर्ण आमूलाग्र बदल आहे. आणि हा आमूलाग्र बदल काय आहे तर 40 वर्षापूर्वी पेशंट तपासणं, त्याला सेवा देणं, औषध लिहून देणं हे सगळ्यात मोठं कर्तव्य लोक समजायचे. आज काय आहे,
आज रिझल्ट ओरिएंटेशन हे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. कारण 1986 साली भारतामध्ये तुमचा कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट या वैद्यकीय क्षेत्राला लागू झाला. आता कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट लागू करण्यामध्ये गव्हर्नमेंटचा हेतू जो होता तो तोच होता की लोकांना चांगली सेवा मिळावी. परंतु चांगली सेवा मिळण्यासाठी केवळ कायद्याने सगळं काम होतं याच्यावर माझा विश्वास नाही. कारण सतीचा कायदा 150 वर्षापूर्वी झाला, परंतु एका दुःख आजही आपल्याला बघायला मिळतं की सती गेली. याचा अर्थ कायद्याने ते साध्य झालं का? मोठ्या अंशाने झालं, पण पूर्ण अंशाने झालं का? पूर्ण अंशाने एखादी गोष्ट जर साध्य करायची असेल तर कायद्याबरोबर लोकांमधला सामाजिक बदल हा सुद्धा घडवत जाणं हे महत्वाचं असतं. आणि ते सामाजिक बदल जर प्रत्येकाने स्वीकारले नाही तर तो कालबाह्य होत जातो. याचं कारण असं, 90च्या दशकामध्ये कॉम्प्युटर्स आले. ज्या वेळेला कॉम्प्युटर्स आले त्यावेळेला कॉम्प्युटर हा माझ्यासाठी एक मोठा पर्वणीचा शब्द होता फक्त. पण मला हे दिसत होतं की उद्याच्या वैद्यकीय क्षेत्रावर कॉम्प्युटरचं अधिपत्य राहणार आहे. म्हणजे मला हे कॉम्प्युटर शिकलं पाहिजे. वयाच्या 40ला मी रत्नागिरीमध्ये जी पहिली कॉम्प्युटर अकॅडमी आली, मेगाबाईट कॉम्प्युटर अकॅडमी, त्याच्यामध्ये मी विद्यार्थी होतो. माझ्याबरोबरचे विद्यार्थी 15 आणि 16 वर्षाचे होते. मी एक 42 वर्षाचा आणि माझ्याबरोबर आणखी एक माणूस होता जो माझ्यापेक्षा थोडासा वयस्कर होता. ही फक्त आमच्यातली क्युरिओसिटी होती की हे नक्की काय आहे ते जाणून घ्यावं. पण नंतर मला ते इतकं आवडलं की मी त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब झालो. कॉम्प्युटरमध्ये आजही मी जे काय डे टू डे गोष्टी आहेत त्या मी करू शकतो. त्याच्यासाठी मला कोणाच्यावर अवलंबून राहावं लागत नाही. कारण आज जेव्हा आम्ही लेक्चर्सला जातो त्या काळामधली लेक्चर्स ही आम्ही ट्रान्सपरन्सी तयार करून करायचो. ती ट्रान्सपरन्सी करण्याची पद्धत मी इथल्या एका स्टुडिओवाल्याला फोटोग्राफरला शिकवली आणि तो माझ्यासाठी ट्रान्सपरन्सीज तयार करून देत असे. तोही माणूस इथला खवडे म्हणून माणूस आहे तो. ओके, प्रवीण खवडे. हां, तर त्या माणसाने मला मदत केली आणि तो मला आजही माझा मित्र आहे. याचं कारण आहे की आपल्याला काय लागतं ह्याची उपलब्धता आपण लोकली केली पाहिजे. की परदेशी येणारे जे स्पीकर्स आहेत ते ट्रान्सपरन्सीचं प्रेझेंटेशन करतात. मी माझं प्रेझेंटेशन असं वेड्यासारखं करू नाही शकत. ते भले टायकोड घालत असतील, मी टायकोड नाही घालून न घालता चालेल, पण त्यांचं प्रेझेंटेशन आणि माझं प्रेझेंटेशन हे त्याच दर्जाचं असलं पाहिजे. आणि हा विचार मला कोणी दिला असेल? आमचे एक कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि ते अगदी नेहमीच नवीन फॅशनचे कपडे घालून यायचे आणि आम्ही त्यांच्याकडे ते फॅशनेबल म्हणून असे बघायचे. पण एक दिवस त्याने आम्हाला झटका दिला. झटका तो असा होता, ते बोलता बोलता असं एक वाक्य बोलून गेले, ॲज आय वेअर द लेटेस्ट फॅशन पॅन्ट अँड शर्ट आय मस्ट बी ऑल्सो लेटेस्ट इन माय नॉलेज. केवढा मोठा विचार होता, पण तो विचार मी स्वीकारला. येस सर, यू आर राईट. की त्यामुळे आजही सर आणि त्यावेळेचं त्यांनी बोललेलं प्लॅटफॉर्मवरचं हे वाक्य मला असं म्हणजे हे असे माझ्या मेंदूवर पडलेले घण असतात आणि ते मी कधीच विसरू शकत नाही. की कितीही वर्षानंतर मला त्यांनी विचारलं तरी मी हे सांगू शकतो की सर त्यावेळेला काय बोलले होते. लोकांना आश्चर्य वाटलं, हे तुला कसं आठवतं? पण स्वभाव माझ्या आईवडिलांनी जो काय मला संस्कार दिलाय की बाबा जिथून मिळेल तिथून आपण चातकासारखं ते घेतलं पाहिजे. आणि ते घेण्याची जी प्रवृत्ती होती म्हणून ते आपल्याला मिळालं. नाही तर ते वाक्य कदाचित वर्गातल्या सगळ्या मुलांनी ऐकलं असेल, पण सगळ्यांच्या मनावरती बिंबलं की नाही मला माहिती नाही. पण ज्या 4 मुलांच्या मनावर बिंबलं ती 4ही मुलं आज आम्ही वरती आहोत आणि आज संपर्कामध्ये आहोत सुदैवाने. आजही सुदैवाने संपर्कामध्ये आहोत. म्हणजे मला खरोखर आश्चर्य वाटतं की तुमच्या लहानपणाचे शिक्षक, तुमचे मित्र, मदत केलेली लोक हे अगदी तुमच्या डोळ्यासमोर त्यांची नावं सुद्धा तुम्हाला पाठ आहेत. म्हणजे इतकं सेन्सिटिव्ह माणसाने किंवा जागरूक राहणं, सेन्सिटिव्ह प्लस जागरूक राहणं ही खरं तर काळाची गरज आहे. पण हे असताना आज समाजामध्ये मात्र एक वेगळं चित्र दिसतं की तुमच्या पिढीतली सेवाभावीपणा आणि आजचं वैद्यकीय जे विश्व आहे त्याचं जे प्रोफेशनल जे त्याचं व्यापारीकरण झालेलं आहे, तर हा एक खूप मोठा बदल आज समाजामध्ये दिसतो. तर त्याबद्दल तुमचं काय? नाही, याच्याबद्दल काय नाही, आपल्याला थोडीशी सेन्सिटिव्हिटी लोकांची वाढवावी लागेल. सेन्सिटिव्हिटी कसं असतं मी तुम्हाला सांगतो. त्याचा संबंध कशाशी आहे की आता
ज्या वेळेला आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये डिग्री घेऊन बाहेर पडतो त्यावेळेला एक परिपूर्ण आपण नसतो. परिपूर्ण होण्यासाठी ही सेन्सिटिव्हिटी तुम्ही जे म्हणता ही फार काळाची गरज आहे. आणि ती सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय की माझ्या पेशंटला त्याच्या असलेल्या व्याधीपासून किंवा त्याच्या असलेल्या वेदनेपासून पूर्ण मुक्ती मिळत नाही आहे याचं भान मला जर असेल तर ते मला ऑटोमॅटिकली उद्युक्त करतं की आणखी मी काय करू शकतो, आणखी मी काय करू शकतो, नवीन काय करू शकतो याचा शोध घेण्याची एक वृत्ती आहे. आणि ती वृत्ती ह्या सेन्सिटिव्हिटीमधनं येते. आणि ती ज्यांच्याकडे सेन्सिटिव्हिटी असते ते यशस्वी डॉक्टर होऊ शकतात. तर त्यामुळे या सेन्सिटिव्हिटीवर आपल्याला काम करावं लागेल. ही सेन्सिटिव्हिटी का हरवली आहे याची सुद्धा कारणं शोधावी लागतील. कारण माझ्या काळातला प्रत्येक माणूस हा सेन्सिटिव्ह होता. आणि सुदैवाने आज मी बघतो की माझी मुलं सुद्धा तशी आहेत. असं नाही आहे की मुलं सेन्सिटिव्ह नाही आहेत, पण त्यांच्या या सेन्सिटिव्हिटीला मला वाटतं आज कोणी ग्राहक नाही असं मला वाटतं किंवा त्याचा कोणी म्हणजे ॲप्रिशिएट करणार कोणी नाही आहे. जसं मला ॲप्रिशिएट करणारी माणसं मला भेटली ज्यांनी मला मदत केली, स्वहस्ताने मदत केली, न मागताना मदत केली, तर ते एक आपल्याला आचरणात बाकीच्या समाजाला आणावं लागेल की ज्यांची जी सेन्सिटिव्हिटी आहे किंवा सेन्सिबिलिटी आहे त्या सेन्सिटिव्हिटीला बढावा कसा देता येईल या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. अर्थात सगळ्या दृष्टीत मी विचार करत असतो. आपण इथं कुठे घाव घालू शकतो याचाही विचार करत असतो. कारण काही ठिकाणी सेन्सिटिव्हिटी मला दिसतं की त्याचे घाव हे तुम्हाला बालशिक्षणापासून घाला पाहिजे. लहानपणाच्या सेन्सिटिव्हिटीमध्ये काही जर बदल घडला असेल तर तो आज घडून आणायला पाहिजे. पण तिथे म्हणजे शालेय शिक्षणापासून सुरुवात आहे किंवा मॉन्टेसरीच्या शिक्षणापासून महत्त्व आहे. मॉन्टेसरीचं शिक्षण तुमचं जर ते ज्याला आपण म्हणतो की बाराखडी आणि ह्याच्यामध्ये जर अडकून पडलं आणि मार्कांमध्ये जर अडकून पडलं आणि मूल्य शिक्षण तिथे जर लागू पडलं नाही तर हे कमी पडेल असं मला वाटते. त्यामुळे आता जिथे जिथे मला संधी मिळते तिथे मी मूल्य शिक्षणाबद्दल बोलतो. आणि मूल्य शिक्षण हे दुसरं काही नाही, ही तुमची जागरूक. कसं असतं की शिक्षणाने माणूस सेन्सिटिव्ह झाला पाहिजे की त्याला समोरच्या माणसाचं दुःख कळण्याची ही आली पाहिजे. आणि ती ज्या वेळेला येते त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही त्याला मदत करू शकता असं नाहीये, पण याच्यासाठी काय केलं जाऊ शकतं याच्यावर विचार करणं ही सुद्धा सेन्सिटिव्हिटीच आहे ना. की त्याच्यासाठी मार्ग काढणं हे ज्याला तुम्ही रिसर्च म्हणत असाल पण ते रिसर्च नाही आहे, पण ते समाजाच्या भल्यासाठी आहे. आणि हे रिसर्च असणारी संस्कृती आपल्याला जोपासावी लागेल. आणि ती येईल एक ज्याला आपण म्हणतो की एक आपला ज्याला आपण ट्रान्झिशन काळ म्हणतो तसा हा ट्रान्झिशन काळ आहे. आपण नुकतेच पैसे बघितले आणि ते नुकतेच पैसे बघितल्यामुळे कदाचित त्या पैशाच्या मोहामध्ये आपण पडलोय. आणि तो मोह फार काळ राहणार की प्रत्येक गोष्टीला हनीमून पिरियड असतो असं मी म्हणतो. आणि तो हनीमून पिरियड कधीतरी एंड होईल. आणि हनीमून पिरियड आता या कोरोना काळामध्ये आपल्याला बरंच काही शिकायला मिळाले आणि त्यामुळे आपण एकमेकाची सेन्सिटिव्हिटी ओळखायला शिकलोय. की या काळामध्ये मी जर कशावर बोलत असेल तर त्यावेळेला नेहमीच बोलत आलोय की अरे बाबा तुम्ही दुसरं काहीही करू नका, चुकीचं औषध दिलं तरी चालेल, पण पेशंटला किमान त्याच्या पाठीशी आपण आहोत याचं ज्ञान होऊ द्या. की त्याला त्याचा एकटेपणा घालवण्यासाठी काहीतरी करा. त्या काळामध्ये आमच्या काळामध्ये आम्हाला आमचे शिक्षक शिकवायचे अरे बाबा तुम्ही जास्तीत जास्त 80-85% पेशंटलाच बरे करू शकता, 15% पेशंटला तुम्ही बरे करूच शकत नाही आणि 5% पेशंटबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही. मग त्यावेळेला तुम्ही काय करायचं, अरे त्याला सहानुभूती तर द्या, कमीत कमी सहानुभूती द्या. सहानुभूती दिल्याने त्याच्यामध्ये निदान जगण्याचं बळ तरी येतं. सहानुभूती दिल्यामुळे त्याला जगण्याचा आत्मविश्वास येतो आणि त्यातून समजा परमेश्वराने कृपा केली तर तो जगेल सुद्धा. परंतु आजच्या शिक्षणामध्ये मला वाटतं हे लॅकिंग आहे की पूर्वीच्या काळामध्ये ह्याच रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी इथं फक्त 6 महिन्याची नोकरी केली, जास्त नाही केली. पण त्या 6 महिन्याच्या काळामध्ये मला आठवतंय की सकाळचे राऊंड झाले की सगळं झालं की थोडा वेळ एक अर्धा तासासाठी रेडिओ लावला जायचा आणि तो रेडिओ सगळे लोक ऐकायचे. म्हणजे मनोरंजन आणि माणसाला विरंगुळा. संध्याकाळी कोणीतरी भेटायला यायचे, लोक भेटायचे, आदानप्रदान व्हायचं. मग त्यावेळेला त्याच्यामध्ये कोणीतरी गमतीशीर काहीतरी करणारा असेल किंवा एखादा कोणतरी मिमिक्री करणारा असेल तर तोही ते करायचा. याचा अर्थ आणि संध्याकाळी 7 नंतर बातम्या वगैरे लावल्या जायच्या, थोडंसं म्युझिक लावलं जायचं. कधीतरी तो एक बिनाका गीतमाला नावाचा कार्यक्रम असायचा तो लावला जायचा. म्हणजे पेशंटच्या मनोरंजनासाठी काहीतरी केलं जात होतं. आज ह्या सगळ्या गोष्टी लॅकिंग आहेत असं मला दिसतं.
कारण ह्याचं ओरिएंटेशन आम्हाला लूज केलंय की आपण सगळे 100% पेशंट बरे करू शकतो याचा आत्मविश्वास कदाचित डॉक्टरना आला असेल जो खरा नाही. कारण की आपली जी मार्गक्रमणा आहे ही मार्गक्रमणा काय आहे तर आपण वी आर ट्राईंग टू एक्सप्लोर द नेचर. म्हणजे नेचरचं जे काही सत्य आहे त्या सत्याच्या मागे आपण धावतोय. नेचरमध्ये ते सत्य पहिल्यापासून अस्तित्वात आहे, ज्याला तुम्ही सत्य म्हणा, परमेश्वर म्हणा, निसर्ग म्हणा. परंतु ते सत्य शोधण्यासाठी आपली चाललेली धडपड जी आहे ही धडपड चालूच राहणार आहे. परंतु त्या धडपडीला प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आठवेल असा शेवट असतो. आणि तो काय असतो, इथं आपली धडपड संपते आणि पुढचा मार्ग आपला दिसेनासा होतो. तो पुढचा अंधार जो आहे या अंधाराला तुम्ही परमेश्वर म्हणा, काही म्हणा, तो तुमचा प्रश्न आहे. परंतु जे आपल्या समोर माहीत नाहीये ते सत्य शोधण्याचा जो प्रयत्न आहे हे ज्या वेळेला माणसाला कळतं त्यावेळेला आपल्याला समजतं की मी कदाचित 50% उजेडात चाललोय आणि 50% अंधारात चाललोय. तर अंधारातल्या मार्गाबद्दल मी मोठं भाष्य करणं हे योग्य नाही. तो अजून आत्मविश्वास म्हणायला पाहिजे ना. तर हे भान ज्या वेळेला येतं त्यावेळेला आपली ज्याला आपण म्हणतो की ह्युमन बिहेवियर कीप्स ऑन चेंजिंग. आणि ते चेंज आणि बदल हा माणसाचा स्थायी भाव असला पाहिजे. ज्यांच्याकडे बदल नाही ते लोक म्हातारे होतात. बरोबर. पण एकंदरीत आज माझी एक बहीण आहे जी MD करते. तिने MBBS 5 वर्ष केलं आणि जवळजवळ 1 कोटीपर्यंतचा खर्च ती कर्ज काढून तिने केला. अशा वेळेला एक मानसिकता पण तयार होते डॉक्टरांची की हा जो आपण पैसा घातलेला आहे तो आपल्याला कुठून तरी निर्माण केला पाहिजे, काढला पाहिजे. मग ते लॅबशीट आहे असो. आणि ह्याचं जे मूळ तुम्ही सांगितलं की ते संस्कारामध्ये आहे. पण मी आज अशा आत्महत्या बघतोय की मला 97% मार्क पडले पण मला 1% कमी पडला म्हणून काही मुलं आत्महत्या करतायत. काही मुलं वडील रागावले म्हणून आत्महत्या करतायत. इथंच उद्यमनगरमध्ये एक छोटी मुलगी मोबाईल काढून घेतला म्हणून तिने गेल्या वर्षी आत्महत्या केली. म्हणजे समाजाची जी विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत आहे अगदी हाय क्लास पासून तो मिडल क्लास आणि लो क्लास पर्यंत तर ती भूमिका सगळी बदलली आहे. आणि त्याचं मूळ जे तुम्ही सांगितलं ते संस्कारामध्ये आहे. त्याचं मूळ जे आहे की आज प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल, मुलांचं नॉलेज फक्त कसं वाढेल याकडे मुलांचं नॉलेजच फक्त कसं वाढेल, टक्केवारी कशी वाढेल याच्याकडे लक्ष आहे. आणि या गोष्टीवर तुम्ही लक्ष वेधलेलं तर नेमकं तुम्हाला याबद्दल काय सांगावं वाटतं? आता लक्षात घ्या की मुलांच्या संगोपनामध्ये आई वडिलांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा असतो. आज काय झालंय, तो सहभाग काही कारणामुळे फार कमी झालाय. आणि तो कमी झालेला सहभाग जो आहे ते आई वडिलांमध्ये असणारा हा जो न्यूनता आहे किंवा कमतरता आहे ती कमतरता फुलफिल करण्यासाठी ती पैशाने फुलफिल करण्याचा आईवडील प्रयत्न करत आहेत. आणि हे भान आईवडिलांना ज्या दिवशी येईल त्या दिवशी मुलांच्या गरजा आणि गरजांच्या पलीकडे याचं भान ते मुलांना देतील. आणि ज्या वेळेला हे आत्मभान मुलांना तुम्ही द्याल की बाबा रे तुझ्या गरजा पुऱ्या करणं हे माझं कर्तव्य आहे, तुझी स्वप्न हे तुझी स्वप्न आहे ती तू पुरी कर. आणि ते आत्मभान नसल्यामुळे लोकांमध्ये हा जो आत्मविश्वासाचा भाव आहे तो येतोय. आणि तिथे कुठेतरी माणसातलं जे काय ज्याला आपण म्हणतो की स्वत्व असेल काही असेल ते हरवतंय. आणि त्यामुळे अशा गोष्टींच्या आहारी लोक जात आहेत. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मी काय अफोर्ड करू शकतो किंवा मी काय अफोर्ड करू शकत नाही याचं भान मला माझ्या आयुष्यामध्ये कधीही माझ्या आईवडिलांना सांगावं लागलं नव्हतं. कारण ती सभोवतालची परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये माझी स्वप्न कशी पुरी करायची आणि त्याच्यासाठी काय धडपड करायची हा माझा उद्योग असायचा. आज मुलांची स्वप्न किंवा आईवडिलांची स्वप्न याच्यामध्ये गल्लत झाली आहे. काही ठिकाणी आईवडील स्वप्न बघतायत आणि काही ठिकाणी मुलं स्वप्न बघतायत. मुलांच्या संगोपनामध्ये त्यांचं बालपण कुठे हरवता कामा नये
आज काही मुलांचं बालपण हरवतंय, त्यांना ग्राउंडवर खेळायलाच मिळत नाहीये, त्यांना मुलांशी इंटरॅक्शन करायला मिळत नाहीये. एक साधी गोष्ट सांगतो की आपण आमच्या शाळेमध्ये एक सुविचार मला कायम आजही आठवतो आणि तो विचार लिहिला असायचा, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. आता सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो हा विचार घेऊन मी जगलो. आणि एकदा ग्राउंडवर खेळत असताना, आम्ही रविवारचा दिवस होता, ग्राउंडवर खेळत असतो, क्रिकेटची मॅच होती आणि त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीमध्ये एका मुलाने पटकन खिशातनं चाकू बाहेर काढला. आता हे बघून आम्ही तर हादरलोच होतो. आता हादरल्यानंतर तर मॅच सोडून तर पळता येत नव्हतं, पण ती मॅच कशी लवकर आवरावी हे आवरून आम्ही त्या ह्याच्यातनं पळालो आणि ह्या लोकांच्या संगतीला परत कधी आम्ही गेलो नाही. तर याचा अर्थ हा प्रसंग तुम्हाला फेस करावा लागतो आणि त्या प्रसंगातनं भान येऊन तुम्हाला मोठेपणी असा प्रसंग जर आला तर कसं त्याला सामोरं जायचं याचं हे आत्मभान तुम्हाला आलेलं असतं ना. परंतु ह्या प्रसंगातनं गेल्यामुळे आम्हाला ते आत्मभान होतं. आजच्या मुलांना हे अशा हा एक्स्ट्रीम प्रसंग सांगितला मी तुम्हाला, पण असे छोटे छोटे प्रसंग सुद्धा आई वडील त्यांच्या इच्छा आकांक्षाच्या अगोदर त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या जातात. आता हे तुम्ही प्रत्येक घरी बघत असाल, बरोबर, जिथे एक शर्टाची गरज आहे तिथे 5 शर्ट आणले जातात. मग या वेळेला मी माझ्या नातवांची जी आता ह्याच्यामध्ये बदल करायचा जो काही प्रयत्न करतोय तो काय करतोय तर मी सांगतो तुम्हाला. त्यांचा जर वाढदिवस असेल माझ्या नातूचा किंवा माझ्या नातीचा, तर आता गेल्या वर्षी माझ्या नातीचा वाढदिवस होता, तर ती मला सांगत आली, म्हणजे आजोबा, दादा म्हणते मला ती, आजोबा दादा कैसा करेंगे बर्थडे. म्हटलं तुमको कैसा करना है. ती म्हणाली कुछ अलग करना है. म्हटलं ठीक आहे, कुछ अलग करेंगे. म्हटलं असं करू, इथे एक ऑर्फनेज आहे, त्या ऑर्फनेजमध्ये जाऊ आणि तिथं तुझा बर्थडे आपण सेलिब्रेट करू. आणि त्या बर्थडेसाठी मी तिथल्या ऑर्फनेजच्या मुख्य अधिकारी जे आहेत त्यांना सांगितलं की आज तुमच्या ऑर्फनेजमध्ये आमची नात येणार आहे आणि ती तिथे तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. मग त्यांना कळलं मी काहीतरी पाठवणार आहे म्हणून. मग तिला सांगितलं ऑर्फनेजमध्ये इतकी मुलं आहेत, मग तेवढ्या मुलांसाठी तुला काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. मग म्हटलं काय घेशील तू. म्हटलं फ्रेश काहीतरी घेऊन ना. मग तीच आपल्या वडिलांना घेऊन बाजारामध्ये गेली, काही फ्रूट्स आणले, काही आणखी काहीतरी आणलं आणि ते सगळं घेऊन ती तिथे सेलिब्रेट करायला गेली. आता तिथे सेलिब्रेट करायला गेल्यानंतर ती बिचारी लहान मुलं होती, तिच्या शिक्षकांनी कदाचित त्यांना सांगितलं असेल काय करायचं ते, की एक कोणातरी मोठ्या माणसाची नात इथे सेलिब्रेट करायला येते म्हटल्यानंतर त्याने तिची ओवाळणी केली, तिच्यासाठी काही गाणी वगैरे म्हटली आणि नंतर त्याने फ्रूट्स आणि ते सगळं वाटलं. आणि हे सगळं केल्यानंतर ती परत आली माझ्याकडे. ती परत आली, ती रडत होती. म्हटलं बाळा काय झालं, काय रडतेस तू. तो मैंने दादा मैं उनको फ्रूट दे रही थी और तो सब लोग आंसू टपक रहे थे उनके आंखों से. बोला तुमने सोचा ये क्यों आंसू टपक रहे हैं. तो नहीं सोचा. बोला बेटा जो तुमने दिए ना उनको, वो बहुत सालों से देख रहे थे शायद कि ये मुझे कब मिलेगा, और वो आज उनको मिला, इसकी खुशी थी. तो उनके साथ जाके बात करते जाओ की जे अंडर प्रिव्हिलेज्ड आहेत त्या लोकांशी आपण आपल्या मुलांचा संपर्क कसा करून द्यायचा, त्यांची दुःख जाणून घेण्याचं त्यांना संधी कशी द्यायची, हे जर आपण केलं तर त्यातून पुढची पिढी घडेल, त्यांची सेन्सिटिव्हिटी वाढेल. एक लक्षात घ्या, जेव्हा हा संस्कार त्या लहानपणात घडतो की बाबा आपल्यापेक्षा अंडर प्रिव्हिलेज्ड माणसं आहेत ज्यांना एक फ्रूट सुद्धा फार मोठी गोष्ट वाटते, किंवा एक बिस्किटाचा पुडा ही सुद्धा फार मोठी गोष्ट वाटते, किंवा एक केक हे फार सुद्धा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक सेलिब्रेशन वाटतं, त्यांच्याबरोबर त्यांना राहायला काहीतरी संधी द्या ना. माझ्या मुलांसाठी पण मी हे करत होतो. माझी थोरली मुलगी ज्या वेळेला इथं लांजाला एक अनाथाश्रम आहे, त्या अनाथाश्रमामध्ये एक मोठा कॅम्प होता. त्या कॅम्पमध्ये मी तिला 7 दिवस राहायला पाठवलं आणि त्या पाठवलेल्या कॅम्प नंतर तिथले जे मुंबईचे एक शिक्षणाधिकारी होते त्यांनी मला त्याच्याबद्दल पत्र लिहिलं आणि ते पत्र आजही माझ्याकडे आहे की डॉक्टर ह्या तुमच्या. म्हटलं बाबा रे मी
माझ्या मुलांना संस्कार द्यायचा प्रयत्न करतोय. मी काही तुमच्यावर उपकार करण्यासाठी किंवा तुम्हाला मोठेपणा देण्यासाठी किंवा तुम्ही तिला स्वीकारलं आणि तिच्यावर 7 दिवस जे काही संस्कार घडवले त्यातनं माझ्यावर फार मोठे उपकार झाले. कारण यातून त्या मुलांची सेन्सिटिव्हिटी कळते. तुम्ही आपल्याच मुलाला आपण उपकार केले पाहिजेत आणि त्याला हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, परंतु अंडर प्रिव्हिलेज किंवा ज्यांना साधं 2 वेळचं अन्न सुद्धा महाग आहे, यांची अवस्था काय आहे, त्यांच्या अंगावर काय आहे, याचं भान तुम्ही जर मुलाला द्यायचा प्रयत्न केला तर त्यातनं पुढची पिढी नक्कीच सेन्सिटिव्ह होईल. सगळे नाही होणार, पण 100 5 सेन्सिटिव्ह झाले तरी खूप आहे. कारण ही 5च माणसं पुढे हे नेत असतात, समाज पुढे नेत असतात. पण हे घडवण्याचं धाडस मात्र तुमच्याकडे असलं पाहिजे. तरी हा आता जो रेस का घोडा चालू आहे, टक्केवारीचं जे काय काम चालू आहे की मुलांना नाही, मार्कच पडले पाहिजे, हे फार दिवस चालणार नाही. हे फार दिवस चालणार नाही. याचं कारण असं आहे की मार्क मिळवलेली आणि डॉक्टर झालेली किती मंडळी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या शिक्षणाचा फायदा करून देतात. हे मूल्यमापन ज्या वेळेला त्यांचं करिअर संपेल त्यावेळेला दिसेल ना, आणि ते दिसल्यावर लोकांच्या लक्षात येईल की हे मार्क मिळवणं हे काही खरं नाही. त्या विषयामध्ये तुमची रुची किती आहे आणि त्या विषयामध्ये तुम्ही सेन्सिटिव्ह किती आहात हे तुमची पुढे नेण्याचा मार्ग ठरवतं. किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च किती पाहिजे किंवा पुढे जाण्याची तुमची मार्गक्रमणा कशी आहे याच्यावर तुमचं यश अवलंबून राहतं. मी पहिल्या 5 नक्की असायचो शाळेमध्ये, परंतु पहिला नंबर कधीतरी चुकून मला मिळायचा. म्हणजे मला माझ्या आयुष्यात आठवतं की पहिला नंबर मला कधीतरी एकदा सेकंड BBS ला कधीतरी युनिव्हर्सिटीत मी एका विषयात पहिला आलो होतो, सगळ्या विषयात नाही, आणि आणखी कधीतरी 1-2 वेळा असा पहिला आलो होतो. पण अन्य ठिकाणी पहिला कधीच आलो नव्हतो. पण त्यामुळे पहिला येण्याची जी रेस आहे ती मात्र मी नेहमी खेळत असतो. त्यामुळे अजूनही आपल्यातलं कमीपणा जो आहे की नाही मी पहिला नाही, मला पहिलं यायचं आहे, हे भान मला राहतंय. आणि त्या आनंदामध्ये मी असल्यामुळे मला ते धडपड करण्याची कधी असं वाटत नाही की मी फार काहीतरी धडपड करतो. नाही, ते माझा आयुष्याचा एक भाग झालेला आहे. आता खरं तर कोरोनाची परिस्थिती उद्भवली आणि ऑनलाईन शिक्षण नावाचं एक फॅड म्हणावं लागेल ते निर्माण झालं. तर याबद्दल तुमचं काय मत?